नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये रुचिता जामदार ही बेशुद्ध होऊन पडली आहे. आता याचं नेमकं कारण विशाल ठरला आणि का ठरला हे सगळं आपण पाहूया. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्कच्या दरम्यान काहीतरी झालं आहे. त्यामुळे विशाल रुचितावर खूप नाराज आहे आणि रुचिताला तो ओरडत आहे, की असं वाटत आहे की मी तुझ्या मागे मागे फिरतोय. तर आता रुचिता या गोष्टीवर म्हणते, की मला तशी रिॲक्शन द्यायची नव्हती विशाल. मला तू आवडतोस म्हणून ती माझी रिॲक्शन आली. तर आता विशाल म्हणतोय, की माझंच चुकलं की मी तुला पहिल्यापासून बोलतोय. मी तुझ्याशी बोलायलाच नको होतं आणि आजपासून माझ्याशी बोलू नको. आपण दोघं बोलायला नको. ही गोष्ट जी आहे रुचिताला खूपच लागली आणि ती खूपच स्वतःला त्रास करून घेते आणि मे बी तिला लो बीपी झाला असेल आणि ती राखी सावंत तिला समजून सांगताना राखी सावंत जवळच ती चक्कर येऊन पडते. तर आता मित्रांनो, विशाल जे आहे ते यूज करून घेतोय हे आपल्याला तर कळूनच आलेलं आहे. आता रुचिता जी आहे ती इमोशनली पूर्णपणे विशालमध्ये अडकलेली आहे. विशाल नाही आहे, विशाल परफेक्टली तो गेम प्लॅन करतोय. पण रुचिता जी आहे तिचं नुकसान झालं, कारण ती स्टार्टिंगला बोलायची की मला ट्रॉफी जिंकायची वगैरे. आता तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की विशालचा प्रेझेन्स मला खूप आवडतो, विशाल मला खूप आवडतो आणि तो मला आवडतो तर आवडतो. हे नेहमी ती बोलत आली आहे. पण विशालचं असं नाही आहे. विशाल पूर्णपणे गेमवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि आता जसं 2 नवीन मुली आले, संस्कृती आणि रेवा, तसा त्याचा गेम आणखीन स्ट्रॉंग होणार. आता हे आपल्याला कळलेलंच होतं. आता रुचिता ऑलरेडी इन्सिक्युअर होती आणि तिला खूप त्रास होत होता मनापासून. तर आता ते फायनली तिला ते बर्स्ट आउट झालेलं आहे आणि ती खूप विचार करून करून तिचं मे बी लो बीपी झालं आहे आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, इकडे रुचिता चुकीची आहे की विशाल चुकीचा आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.